मध्य रेल्वेवर सलग 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणारे विद्याविहार स्थानकातील इंटरमिडिएट फुटओव्हर ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शुक्रवारपासून सलग 3 रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाईल। ब्लॉकच्या अवधीमध्ये काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत। 3 दिवस रात्र कॉलिंग ब्लॉक असल्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होतील, तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी रात्री 5 तासांचा ब्लॉक घेतला जाईल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 3 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत। ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय वार्ता सुरू आहे। ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। युद्ध संकट, टॅरिफसह अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत असतील। ट्रम्प यांच्यासह अनेक कंपन्यांचे सीईओ चीनमध्ये दाखल झालेत, तर ट्रम्प यांचं बीजिंगमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। चीनसोबत अमेरिकेचे सौहार्दाचे संबंध आहेत असं ट्रम्प म्हणाले। या द्विपक्षीय वार्तेतून हे संबंध आणखी सुधारतील असंही त्यांनी म्हटलंय। जिनपिंग सोबत आपली मैत्री आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असंही ट्रम्प म्हणाले। We've had a fantastic relationship. We've gotten along. When there were difficulties, we worked it out. I would call you and you would call me, and whenever we had a problem, people don't know, whenever we had a problem, we worked it out very quickly. We're going to have a fantastic future together. Such respect for China, the job you've done. You're a great leader. I say it to everybody, you're a great leader. Sometimes people don't like me saying it, but I say it anyway because it's true. I only say the truth. We've had a fantastic relationship. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या समता पतसंस्थेतील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलंय। आज सकाळी 11 वाजता रुपाली चाकणकर यांना ईडी समोर हजर राहण्यास सांगितलंय। त्यामुळे आजच्या चौकशीला रुपाली चाकणकर हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याआधीही ईडीनं या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली होती। अशोक खरात या प्रकरणात ईडीकडून विविध व्यक्तींची चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जाते। रुपाली चाकणकरांची याआधी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी तब्बल 6 तास चौकशी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागणार आहे। बातमी नाशिकच्या भोंदू अशोक खरात संदर्भातलीच आहे। लैंगिक शोषण प्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खाणारा भोंदू अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। अशोक खरात विरोधात एसआयटीनं लैंगिक शोषणाच्या पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयात 1200 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। पहिल्या गुन्ह्यामध्ये 750 तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 450 पानं असं एकूण 1200 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। विशेष पथकाकडून नाशिक न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र दाखल केलंय। उर्वरित गुन्ह्यातील दोषारोपपत्र लवकरच दाखल केलं जाणार आहे। भोंदू विरोधात तपासात एसआयटीनं 105 साक्षीदारांची चौकशी केल्याची माहिती आहे। भोंदू खरातच्या चौकशीनंतर शिवानिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकरण आवारेला सिन्नर पोलिसांनी अटक केली। आज आवारेला कोर्टात हजर केले जाईल। सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेमध्ये खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं अटकेची कारवाई करण्यात आली आहे। नामकरण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे। नामकरण आवारे यानं असा मी नामकरण या पुस्तकात अशोक खरातची स्तुती करणारं प्रकरण लिहिल्यानं आवारे चर्चेत आला होता। आता त्याच्या तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे। बुलढाण्याच्या शेगावमध्ये एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। हॉटेल मालक महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळही केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्तेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या घटनेमुळे शेगाव शहरामध्ये खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया उमटतात। भारतीय न्याय संहिता तसेच RW 31 W 112 31 R S 32 VA अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे। तब्बल 20 वर्षांनंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे। राज्याचे माजी गृहमंत्री तसंच माजी खासदार पद्मसिंग पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आरोप आहे। 3 जून 2006 ला मुंबईहून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती।
राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे आज पद्मसिंग पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपींचा फैसला होणार आहे. तर या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. 3 जून 2006ला काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली. मुंबईहून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली. माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंग पाटील यांच्यावर हत्येचा आरोप आहे. राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवल्याचा सीबीआयचा आरोप आहे. अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. आजपासून अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशननं दिलाय. 18 कोटींची बिलं प्रलंबित असल्यानं जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनकडून 6 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्यानं आजपासून अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. आपल्यासोबत काही शासकीय जे कर्मचारी कंत्राटदार आहे सदस्य, काय सांगाल? सकाळची वेळ आहे आणि आजपासून तुम्ही पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. आता सकाळची वेळ आहे आपली, कारण आम्ही सकाळी आता सकाळी आमचं 5:30 वाजतापासून सप्लाय सुरू होतो. आणि पहिले तर आमची जी पाईपलाईन जी फुटली होती ती आम्ही आता दुरुस्त केली, लोकांना त्रास होऊ नये म्हणून. आता जे आहे आम्हाला सकाळी बुवा चला ठीक आहे बुवा, एक माणूस या नात्याने आम्ही पाणी सोडलेलं आहे. पण 10 नंतर पूर्ण कर्मचारी येतील आणि 10 नंतर आम्ही आता पूर्ण निर्णय देऊन आम्ही आता ते बंद करून देऊ. आपण किती देयके प्रलंबित आहे आणि काही पाठपुरावा केला होता का? आमचे देयके 18.81 कोटी असे देयके आहे. पण आतापर्यंत सतत आम्ही 5-6 वेळा म्हणजे 4 वर्षापासून देयके प्रलंबित असल्यामुळे वारंवार डिपार्टमेंटची पत्रव्यवहार केला, मागणी केली, त्यांनी तारीखवर तारीख दिली. पण अशा परिस्थितीत पण त्या गोष्टीचा काही हल निघायला तयार नाही. तरी आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टरने आता निर्णय ह्याच घेतला की आम्हाला आता काम सोडल्याशिवाय काही उपाय राहणार नाही, कारण की आमची कोणतीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दखल घेत नाही. बघू शकतो की दखलच घेतल्या जात नाही आमचे जे देयके प्रलंबित त्याची. आणि सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही पण अमरावतीकरांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी 5 वाजता काही प्रभागामध्ये जे नळ येतात त्याचा पाणी पुरवठा आम्ही सुरू केलेला आहे. परंतु सकाळी 10 वाजता या ठिकाणी सगळे कर्मचारी येतील आणि नंतर काम बंद आंदोलन आमचं सुरू होईल. त्यामुळे पाणी पुरवठा होणार नाही असा इशारा जीवन प्राधिकरण विभागातील कंत्राटदार असोसिएशनने दिलेला आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.